गुड मॉर्निंग सर्वांना. मनीषा गुरुवे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. बघा, तुम्हाला एवढी मोठी फॅमिली दिसत असेल की नाही, ही आमची नवीन फॅमिली म्हणजे भोपालची फॅमिली. ज्यांना कधी आपण ओळखत नाही त्यांच्याकडे पण गेलोत आणि त्याने आपल्याला एका परिवारासारखं वागवलं म्हणजे तो आपला परिवारच झाला की नाही. माणसाने माणुसकी जपली पाहिजे, नाही तशीच यांनी सर्वांनी जपलेली होती. आणि बघा फ्रेंड्स, आम्ही बघता बघता मस्त सकाळीच मस्त निघालो, फ्रेश वगैरे झालं, नाश्ता वगैरे केला आणि मस्त निघालो सिहोरसाठी. तर सिहोरसाठी निघता निघता मधातच जेव्हा आपण भोपालवरून निघतो त्याच्यानंतर आपल्याला भोजपूर म्हणून असं एक गाव आहे. तिथे पण मस्त अशी पार्थिव शिवलिंग आहे, खूप छान आहे आणि पुरातन काळातली आहे. तर तिथे आम्ही जाणार होतो. तर तिथं पोहोचलो तर आम्ही बघू शकता तिथे ओम नमः शिवायचे जे स्टिकर असतात ते लावून देतात. मस्त आमच्या दादूने पण बघा किती मस्त लावलेला आहे की नाही. मस्त सगळेच जण निघालेलो होतो, सगळी फॅमिली कुठेही फिरायला गेली की खूप जास्त मस्त अशी मजा येते. आणि बघू शकतात एरिया बघा किती छान आहे, सगळं इकडे हिरवंगार. आणि जिथं शिवलिंगची पिंडी होती की नाही ते एवढं म्हणजे दिसायला एवढं भरपूर आणि एवढी विशाल की भरपूर जास्त. मी आणि माझे सासू सासरे आम्ही सगळेच जण निघालो. आणि जेव्हा हे बनत होतं तेव्हा कोणातरी राज्य म्हणजे असं आधीच्या काळामध्ये राजे महाराजे राहायचे की नाही, तर आधीच्या महाराजांनी हे करत होते, जेव्हा तयार करत होते त्याच्यानंतर दुसऱ्यांचं साम्राज्य आले तर त्यांनी याचं काम बंदच करून दिलं. कोण आहेत तर काय माहिती, मला नाव वगैरे तेवढं तर नाही माहिती. तर त्यांनी काम बंद केलं. तर अधुरं काम आहे या मंदिराचं पण बघायला खूप छान. आणि पिंडी आहे, आता ही बघू शकतात, ही आडवीवाली पिंडी आहे. मस्त नारळ फुलं वगैरे इथे सगळेच जण चढवतात, खूप छान आहे. आम्ही पण याचे मस्त नमस्कार वगैरे करून घेतलं. आणि समोरच्या आणि आम्ही ज्यांच्याकडे थांबलो होतो ते लोक एवढे खूप चांगलेच, खूप म्हणजे खूप मस्तच होते. आणि त्यांना आम्ही सर्वांना सांगितलं की तुम्ही आमच्या इकडे या आणि आमच्या इकडे या बा म्हणून. तर ते हौशीनं आमच्या इकडे येणार आहेत. तुम्ही बघू शकता हे किल्ल्यासारखं जसं दिले आहे, पण ही पिंडी आहे दगडाद्वारेच बनवलेली आहे आणि खूप जास्त विशाल आहे. आम्ही सिहोरला जाता जाताच हे आम्हाला मधात पडलं म्हणून आम्ही याची पण दर्शन करून घेतले. मस्त छान फोटोशूट वगैरे पण केलं. आणि आता समोरच्या मार्गाला आम्ही निघणार आहोत. सगळेच जणांनी टिफिन वगैरे तर आज काही घेतलेला नव्हता, कारण की सिहोरमध्ये जाऊन सिहोरची प्रसाद खायची होती. आणि मला माझ्या नवरोबाच्या साथ असंच नेहमी राहो आणि असंच आम्ही दोघेजण हॅपी राहोत असं मी देवाला मस्त अशी प्रे केली. आणि आम्ही मस्त जुते चप्पल घातले आणि मस्त निघतच होतो. तेवढ्यातच आम्हाला बघा इथे बंदर दिसलं, मस्त मंकी होते हे भरपूर सारे तिथे. आणि कोणाच्या पण हातात काही पण असो ते खायला लागत होते, असे खिचत होते. बघा आता आम्ही सिहोरला पोहोचलेलो आहोत. तिथली गर्दी बघू शकतात, भरपूर सारे दुकानं आणि लोकांची गर्दी तर बापरे एवढी की भरपूर जास्त. या दगडावर पाणी टाकून इथे पूजा करायचं असते. सिहोर ज्यांनी बघितलं असतील, जे प्रदीपजी मिश्रांची कथा जे सगळेजण ऐकत आहेत आणि जे भोले बाबाला मानतात ते सगळेच जण इथे येतात. आता प्रसिद्ध झाला आहे, 5-7 वर्ष झाले आहेत. तर बघू शकता तिथलं सगळं काही काम आता पण सुरूच आहे, पण काही काम झालेलं आहे. आणि खूप मस्त आहे, व्यवस्थाही छान आहे. आम्ही प्रे करायसाठी खाली बसलो होतो. यांसोबत आमचं पाणी वगैरे सगळं काही चढवून झालेलं होतं. आणि बघू शकतात किती छान छान आहे सगळं काही. इथे राहायची वगैरे ही व्यवस्था आहे, पण हॉलच आहेत मोठे मोठे, तुम्ही राहू शकत नाही, सेपरेट्स रूम वगैरे नाही आहेत. मग सगळं काही झाले तिथले दर्शन वगैरे. मग म्हटलं चला आता जेवणाकडे जाऊया. तर जेवणाकडे जाण्याच्या आधी आम्ही इथे अजून एक मंदिर होता, तिथले पण दर्शन घेऊन घेतलं. हे जो ठिकाण आहे इथे पहिले प्रदीपजी मिश्रा महाराज बसून म्हणजे पारायण वगैरे कथा वगैरे सांगत होते. तर आता तोला स्थान आहे, तिथली पण पूजा झाल्याच्या नंतर इकडे दुसरीकडे आलेला आहोत आम्ही. आणि मग रांगेमध्ये लागले, ज्या रांगेमध्ये आपल्याला रुद्राक्ष मिळतो. तर रुद्राक्षी रांग भरपूर मोठी राहते, पण हळूहळू गेली की मिळतो आपल्याला रुद्राक्षचं खूप सारे महत्त्व सांगितले आहे प्रदीपजी मिश्रानं, की पाण्यामध्ये वगैरे टाकून त्याचं जल वगैरे अर्पण केलं तर जेवढे पण आपल्या बिमाऱ्या वगैरे आहेत त्या दूर होतात वगैरे असं तसं म्हणून. आणि तेच म्हटलं चला सगळेजण आमच्याकडे तर आहे तरी पण आता इथपर्यंत आले होतं ते घेऊया बा म्हणून. त्याच्यासाठीच मस्त रांगे वगैरे मध्ये लागलेला आहोत. तर मस्त मज्जा करत करत आम्ही येत होतो. आणि दक्षिणा टाकायसाठी आम्हाला पेटीस मिळेना, तर मग आता एखादा दुसरा अजून एक मंदिर होता तिथे गेलोत आणि तिथून मस्त हे टाकून दिलं, दक्षिणा टाकून दिलं, पैसे वगैरे. आणि त्याच्यानंतर ओम दादा, मी, मंगळाताई वगैरे सगळेच जण आम्ही सोबत मस्त गेलो रांगेत लागायसाठी. तर बघतो तर काय आम्हाला वाटलं की ही जेवायची रांग आहे, मग कोणीतरी सांगितलं का चला ही रुद्राक्षची रांग आहे बा म्हणून सगळेजण हसत खेळत रांगेमध्ये लागले. या रांगेमध्ये आम्हाला अर्धा तास तरी गेलेला होता. तरी
पण काहीतरी मेहनत करायची आणि त्याचं फळ मग मिळतो, तो जास्त गोड असतो असं म्हणतात, तर तेच आहे. आणि महा मुलांची हालत बघू शकता तुम्ही, भुकेच्या मारेनं तरसून गेले होते, कारण की आतमध्ये आल्यावर तर काही खायचं मिळत नाही. म्हणून इथे मस्त खिचडी, वरण, पोळी आणि आलूची भाजी होती. तर ते खायला आम्ही इथे बसलो. स्वतःच्या हातानेच प्लेट वगैरे घ्यायची असते, रांगेत लागायचं असते तिथे आणि जेवण वगैरे करायचे असते. तर तेच घेतलं. सगळेजण खाली बसून कोणी पंक्तीमध्ये बसण्याचं खातात. इथल्या लोकांचं नेचर आम्हाला तेवढं काही जास्त आवडलेलं नाही आहे, जेवढं शेगावची, म्हणजे आता कंपेअर करत नाही, पण शेगावला एवढं चांगली व्यवस्था वगैरे सगळी आहे तेवढी इथे नाही. प्रदीपजी मिश्रा हे खूप चांगले सांगतात, पण त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांकडे तरी थोडंफार लक्ष दिलं पाहिजेत, हे आमचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही तिथल्या लोकांना बरं कराल तेव्हा ते सगळेजण आमच्यासोबत नीट वागतील. असं काही प्रसंग आमच्यासोबत तिथे घडला की आता इथे मी सांगू शकत नाही आहे बा असं, म्हणून आमचं अयांश बाळ मस्त असं झोपून गेलेला होता. मग त्याच्यानंतर आम्ही खिचडी वगैरे खाल्लो आणि निघालेलो होतो उज्जैनसाठी. आणि प्रवास काही खूप दूरचा होत आहे, म्हणून जास्त थकले आहोत, म्हणून जास्त काही मोठा असा व्हिडिओ करत नाही. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया अशाच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. असं नातवाला पकडून बघा, आमचे बाबा अख्खी सगळी फॅमिली रात्र होऊन गेलेली होती आणि तसेच करता आम्ही इथे उज्जैनला पोहोचलेलो आहोत. पुढचा व्हिडिओ तुम्हाला उज्जैनचा बघायला मिळेल. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. आणि सगळ्यांनी मेसेज करा ओम नमः शिवाय. जे पण शिवभक्त आहेत त्यांना तर ओम नमः शिवाय म्हणायला सांगावं लागणार नाही. भेटूया, बाय बाय, काळजी घ्या.